पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने सरकारकडून महत्त्वाची पावले उचलली जात आहेत। राज्याचे उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे आज अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलश यात्रेदरम्यान उपस्थित होते। यात्रेदरम्यान त्यांनी पर्यावरण संरक्षणासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहेत। पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। राज्याचे उद्योग, आदिवासी विकास आणि मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कलश यात्रेच्या निमित्ताने उपस्थित होते। यावेळी त्यांनी श्री राजराजेश्वर मंदिरात महाआरती केली। तसेच किल्ल्यांची माती आणि पवित्र नद्यांची माती जलकलशात विसर्जित करून श्रद्धेचा आणि एकात्मतेचा संदेश दिला। या कार्यक्रमानंतर बोलताना मंत्री इंद्रनील नाईक यांनी स्पष्ट केलंय की उद्योगांमधून प्रदूषित पाणी थेट बाहेर सोडण्याच्या प्रकल्पांवर आता अंकुश आणला जाणार आहे। त्याकरिता कडक नियम लवकरच अंमलात आणण्यात येणार असून पर्यावरण संरक्षणासाठी हे निर्णय अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय। उद्योगीकरण फार आवश्यक आहे। त्याचा वेस्ट आपण तो पाण्यात सोडतो, त्याला कुठेतरी कंट्रोल, त्याचा नियम आहेत, पण फार कडक असे नियम नव्हते, पण आता त्याला कडक करणार आहे। या वर्षी माझ्याकडे उद्योग खातं असल्यामुळे उद्योगाची पॉलिसी पण येणार आहे 5 वर्षासाठी। त्याच्यात कडक कायदा करण्यात येईल आणि नदीवर विशेषतः महायुती सरकारचं विशेषतः लक्ष आहे आणि ते राहणार आहे। कलश यात्रेमध्ये सांस्कृतिक परंपरेचा जागर होत असतानाच पर्यावरण संरक्षणासाठी मंत्री इंद्रनील नाईक यांनी घेतलेला निर्णय निश्चितच कौतुकास्पद आहेत। उद्योग विकासाबरोबरच निसर्ग संवर्धनाला हे सन्मान महत्त्व देणं ही काळाची गरज आहे।